नमस्कार विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही आपल्या गृहाची प्रतिमा शोधली तर तुम्हाला बहुतेक ठिकाणी निळे आणि हिरवे रंग दिसतील, जे पाणी आणि वनस्पती दर्शवितात. पहिला, आपल्या सभोवतालच्या वनस्पती सहजपणे ओळखण्यास आपल्याला काय मदत करते. दुसरं, हिरवळ बरोबर आणि आपण मुळे, देठ, पाने, फुलं आणि फळे यासारख्या विविध वैशिष्ट्यांच्या मदतीने वनस्पती ओळखू शकतो. आता आपण वनस्पतीच्या अवयवांबद्दल तपशीलवार जाणून घेऊया. शिकण्याचे उद्दिष्ट. या व्हिडिओमध्ये आपण बियांपासून मूलक आणि पिसाच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. वनस्पतीची रचना जसे की देठ, पाने आणि त्यांचे प्रकार, मुळे आणि त्यांचे प्रकार, फुले आणि त्याचे भाग, तपशीलवार फळांची निर्मिती आणि बियांचे प्रकार आणि विविध क्रियाकलाप. एक हरभरा किंवा मोहरीचा दाणा घ्या आणि तो लावा. हवेतून बियांना योग्य कार्बन डायऑक्साईड, पाण्यातून खनिजे आणि मातीतून पोषक तत्वे मिळतात का ते पहा. तीन दिवस वाट पहा आणि निरीक्षण करा. तुम्हाला दिसेल की बियाणाच्या आतून जमिनीकडे आधारासाठी वाढणारा भाग म्हणजे रॅडिकल, जो भविष्यातील मुळांमध्ये वाढतो. मूळ जमिनीजवळ जाड असते आणि हळूहळू टोकापर्यंत पातळ होते आणि मातीच्या वर येणाऱ्या भागाला ल्युम्यूल असं म्हणतात. मुळे रोपाला आधार देतात. काही वनस्पतीच्या मुळामध्ये दुय्यम मुळे निर्माण होतात, जे तिरकसपणे वाढतात आणि जमिनीत दूरवर पसरतात. या प्रकारच्या मुळांना टॉप रूट असं म्हणतात. मुळांच्या टोकांजवळ केसासारख्या प्रक्रिया असतात, ज्या नाजूक असतात आणि त्यांना रूट हेअर म्हणतात. हा मुळांच्या वाढीचा प्रदेश आहे. टोपीसारखी रचना मुळाच्या टोकाला व्यापते, ज्याला रूट कॅप म्हणतात, जी मुळाच्या टोकाला दुखापतीपासून वाचवते. दृश्य 5. तुम्हाला तुमच्या घरी मुळांच्या टोकांचे निरीक्षण करायचे आहे का? ही कृती करून पहा. एक काचेची बरण घ्या आणि त्यातील 3/4 पाणी भरा. बरणीच्या तोंडावर एक कांदा ठेवा, जेणेकरून त्याची मुळे पाण्याकडून असतील. 8 दिवसांसाठी मुळांच्या वाढीची निरीक्षण करा. तंतुमय मुळे नावाच्या धाग्यासारख्या किंवा तंतूसारख्या मुळे देठापासून उद्भवतात. मुळाच्या 2 मुख्य प्रकार आहेत, नळ मुळे आणि तंतुमय मुळे. द्विदल वनस्पतीमध्ये नळ मुळे असतात, तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे असतात.
दृश्य 6. मोहरी, ज्वारी, मका, वटाणा, धणे इत्यादी वनस्पतीची बियाणे मातीच्या कुंडीत पेरा. रोपाची लागवड 8 दिवसांसाठी करा. झाडे 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवर वाढली की माती ओली असताना काळजीपूर्वक उपटून टाका. त्यांना पाणी असलेल्या मोठ्या शंकूच्या आकाराच्या फ्लास्कमध्ये हळुवारपणे ठेवा आणि मुळांचे निरीक्षण करा. मका, ऊस आणि ज्वारी सारख्या वनस्पतींना 2 प्रकारची मुळे असतात. काही मुळे जमिनीखाली असतात तर काही मातीच्या अगदी वरच्या देठापासून वाढतात. नंतरच्या आकस्मिक मुळे म्हणतात. पाणी आणि खनिजे शोषणे, रोपाला आधार देणे यासारख्या सामान्य कार्याव्यतिरिक्त मुळे इतर काही कार्य देखील करतात. हे अतिरिक्त कार्य करण्यासाठी मुळे काही बदल दर्शवितात. अशा सुधारित मुळांची काही उदाहरणे म्हणजे हवाई मुळे, स्टिल्ट मुळे, धावणारे, श्वास घेणारे मुळे, न्यूमटोफोर इत्यादी. कांडा अंकुरणाऱ्या बियाण्याचा कणापासून खोड मातीचा वर वाढतो. कांड्यावर गाठी असतात ज्यातून पाने बाहेर येतात. 2 गाठींमधील खोडाच्या भागाला इंटरनोड म्हणतात. कांड्याच्या वरच्या टोकाला कळी म्हणतात. पाने देठावरील गाठीमधून वाढतात. पाने साधारणपणे पातळ, सपाट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या रुंद पसरलेल्या भागाला पानाचा पट किंवा लॅमिना म्हणतात आणि त्याच्या कडाला पानाचा कडा म्हणतात. पानाचा कडा संपूर्ण दातदार किंवा लोब असू शकतो. पानाच्या टोकाला पानाचा वरचा भाग म्हणतात. ते निमुळते, टोकदार किंवा गोलाकार असा असू शकतात. काही वनस्पतीच्या पानांना देठ असते ज्याला देठ म्हणतात. देठाला जोडलेल्या पानांच्या भागाला पानांचा आधार म्हणतात. पानाच्या तळाजवळ लहान पानासारखी रचना असू शकते. यांना स्टिप्यूल म्हणतात. काही वनस्पती पानांमध्ये एक अविभाजित पानांचा पट आणि एक मध्य बरगडी असते. अशा पानांना साधी पाने म्हणतात. काही वनस्पतीमध्ये पानांचा पट अनेक लहान भागांमध्ये विभागलेला असतो ज्याला पानाचे पान म्हणतात. अशा पानांना संयुक्त पाने म्हणतात. साधी पाने आणि संयुक्त पाने ही पानांचे 2 मुख्य प्रकार आहेत. गुलाब, कडुलिंब, धणे, हिबिस्कस इत्यादी वनस्पतींच्या फांद्या पहा. वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये देठावरील पानांची मांडणी वेगवेगळी असते. ती पर्यायी, विरुद्ध, गोलाकार, सर्पिल इत्यादी असू शकते. आकारानुसार पाने गोलाकार, पॅलोमेट,
लॅन्सोलेट, रेशिया इत्यादी असतात. पिंपळ आणि मक्याचे पानाचे निरीक्षण करा. पिंपळाचे पान एकाच मध्यशिरेने दोन समान भागांमध्ये विभागलेले असते आणि पानांच्या पात्यांच्या मध्याबरोबर असते. दुय्यम शिरा मध्यशिरेपासून उद्भवतात. त्या फांद्या असलेल्या असतात आणि एका जाळे किंवा जाळी तयार करतात, जे जाळीदार शिरा दर्शवते. दुसरीकडे मक्याच्या पानांमध्ये सर्व शिरा समांतर असतात. पानांच्या तळापासून पानांच्या शिरेपर्यंत पसरणे समांतर शिरा दर्शवते. पूर्णपणे उघडलेल्या हिबिस्कस फुलांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. फुलांमध्ये पेडिसिल नावाचा लांब किंवा लहान देठ असू शकतो. पेडिसिलच्या एक टोक देठाला जोडलेला असतो. पेडिसिलचे दुसरा टोक विस्तारलेला आणि सुजलेला असतो, ज्याला रिसेप्टिकल असं म्हणतात. पाकळ्या आणि फुलांचे इतर भाग जसे की कॅलिस, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे रिसेप्टिकलवर धारलेले आधारला असतात. कॅलिक्स कळीच्या स्थिती पाकळ्या हिरव्या सेपल्स नावाच्या पानासारख्या भागांनी झाकलेल्या असतात. ते कॅलिक्स बनवतात. कोरोला हे पाकळ्या नावाच्या रंगबिरंगी भागांपासून बनवलेले असतात. गुलाब, गुलदाउदी, हिबिस्कस, मोगरा, कण्हेर इत्यादी विविध फुलांच्या कोरोलाचा आकार, रंग आणि वास पहा. अँड्रोशियम हा फुलांचा नर प्रजनन भाग आहे. त्यात पुंकेसर असतात. प्रत्येक पुंकेसर अँथर आणि फिलामेंट पासून बनलेला असतो. गायनिशियम हा फुलांचा मादी प्रजनन भाग आहे. हा कॅर्पोल पासून बनवलेला असतो. कॅर्पोलमध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि अंडाशय असतात. धारदार ब्लेडच्या मदतीने स्टिग्मापासून पेडिसिलपर्यंत फुलांचे उभय भागाचे तुकडे करून हिबिस्कस फुलांचा हा उभा भाग घ्या. फुलांच्या दोन्ही भागांची रचना समान असल्याचे दिसून येईल. परिपक्व झाल्यानंतर अँथर फुटतात आणि सोडलेले परागकण स्टिग्मावर पडतात. या प्रक्रियेला परागकण म्हणतात. परागकणमुळे अंडाशयातील बीजांड फलित होतात. फलित बीजांड बिया तयार करतात आणि अंडाशय फळात विकसित होतो. फळ
प्रत्येक प्रकारच्या फळांची स्वतःची वैशिष्ट्ये असतात की ती आकार, रंग, चव इत्यादीमध्ये भिन्न असतात. आंब्यात फक्त एकच बी असते, तर फणस अनेक लहान फळे असतात. प्रत्येक फळाचे स्वतःचे बी असते. जर तुम्ही जिजिफस, आंबा, चिकू, सफरचंद इत्यादी फळांचे निरीक्षण केले तर प्रत्येक फळाची साल किंवा कवच, मांसाळ भाग आणि बी वेगवेगळी असते. काजूसारख्या फळांच्या बाबतीत त्यांचे बी फळाबाहेर असते. वटाणा, गहू, तांदूळ, ज्वारी, शेंगदाणा याच्या बिया 3 ते 4 तासापर्यंत पाण्यात भिजवा. बिया बोटांनी दाबून त्यांचे निरीक्षण करा. कोणत्या बिया 2 समान भागांमध्ये विभागल्या जातात? ज्या बिया 2 समान भागांमध्ये विभागल्या जातात त्यांना द्विजाती बिया म्हणतात. ज्या बिया 2 समान भागामध्ये विभागल्या जात नाही त्यांना एकजाती बिया म्हणतात.